पुणे विभागातील पहिले खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय वारणा नगरात सुरू होणार असल्याने वारणा शिक्षण समूहासाठी हे एक मोठे यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे। केंद्र शासनाकडून तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्स महाविद्यालयाला 80 प्रवेश क्षमतेसह मान्यता मिळाली। 2026-27 पासून बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स आणि ॲनिमल हॅजबंडरी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू होतील। वारणा समूहाचे अध्यक्ष डॉक्टर विनयरावजी कोरे म्हणाले, व्हेटरनरी काउन्सिलच्या तपासणीनंतर ही मान्यता मिळाली। ग्रामीण भागातील पशुसंवर्धनाला यामुळे बळ मिळेल, तसेच भविष्यात पश्चिम महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय क्षेत्रासाठी वारणा विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावेल। वारणा परिवाराला अतिशय आनंद आहे की आम्ही गेले 5 वर्ष हा विषय घेऊन त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो की वेटरनरी कॉलेजेस हे वारणेसारख्या संस्थेला मिळावे, की जे प्रत्यक्ष फील्डवर काम करतात, म्हणजे अजून चांगल्या दर्जाचे वेटरनरियन्स आपल्याला निर्माण करता येईल। परंतु खाजगी संस्थांना वेटरनरी कॉलेज द्यावं का देऊ नये याच्या बाबतीत अनेक दिवस मतांतर होतं आणि हा निर्णय होत नव्हता। परंतु हा निर्णय महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी घेतला आणि वारणा विभाग शिक्षण मंडळानं त्यामध्ये अर्ज केला होता आणि त्यांच्या सगळ्या निकषामध्ये वारणेचं हे कॉलेज त्या ठिकाणी पात्र झालं आणि त्यामुळं आम्हाला या कोर्सला आता परवानगी मिळालेली आहे। आणि हे सगळ्यात चांगलं कॉलेज कसं होईल, देशातलं सगळ्यात वेटरनरीचं मेरिट जास्त वारणेच्या कॉलेजला लागेल अशा पद्धतीनं याचं नियोजन करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं। जशी मगाशी खंत बोलून आपण की पशु वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं गरज आहे। देशातल्या ज्या उत्कृष्ट जाती आहेत त्या प्रदेशामध्ये ते ब्रीडिंग होतं, ते उत्पादन होतं, पण भारतामध्ये होत नाही। त्याच्यामागचं काय कारण असावं, याच्यामध्ये काय केलं पाहिजे? मी तुम्हाला म्हटलं असं, याच्यावर शास्त्रशुद्ध प्रयत्न झाले नाहीत किंवा ज्या पद्धतीनं प्रयत्न घ्यायला पाहिजे तसं संशोधन झालं नाही किंवा तेवढी माणसं उपलब्ध झाली नाहीत। आज ही महाराष्ट्र सरकारमध्ये मला वाटते 550 जागा रिकाम्या आहेत, म्हणजे मिळत नाहीत वेटरनरियन्स। जी एवढी कमतरता असती, मॅनपॉवरच आपण तयार करू शकलो नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात ते संशोधन व्हावं किंवा त्यातनं चांगलं ब्रीड डेव्हलप व्हावं, वेगळे प्रयोग केले जावे, त्याचा डाटा केला जावा। त्यामुळं आपण थोडं मागं राहिलो, पण निश्चितपणानं आपण ह्यातून काही चांगल्या गोष्टी करू शकू हा विश्वास मी व्यक्त करतो। ग्रामीण भागातल्या मुलांना जसं MBBS किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं ह्याच्याकडे जास्त ओढ आहे, त्याच पद्धतीचं हे क्षेत्र आहे। यासाठी कुठेतरी अवेअरनेस शासनाच्या स्तरावर, शासन स्तरावर आपल्याला आमदार आहात, शासनामध्ये आहात, काहीतरी अवेअरनेस अवेअरनेस मुलांच्यात आहेच। तुम्हाला मी काय म्हटलं, नीटमध्ये BMS पेक्षा किंवा डेंटल कॉलेजपेक्षा सुद्धा जास्त मेरिट लागतं ह्या कोर्सला। म्हणजे जी हुशार मुलं आहेत त्यांचा प्रेफरन्स पहिला MBBSला, आणि MBBS नंतर दुसरा जो प्रेफरन्स आहे तो हा बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स आणि ॲनिमल हॅजबंडरी हा जो काही कोर्स आपण आता चालू करतोय यालाच लोकांचा कल आहे। राज्यातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांची कमतरता भरून काढण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वाचे ठरणार आहे। या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, अशी माहिती वारणा शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर विलास कारजिनी यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्राईम महाराष्ट्रीयनसाठी लखन कांबळे, वारणानगर।